तर आपण बघणार आहोत एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप कसं द्यायचं किंवा एक्सपांडेड फॉर्म कसा बनवायचा संख्येचा कुठल्या. तर सगळ्यात अगोदर एक्सपांडेड फॉर्म किंवा विस्तारित रूप म्हणजे एखादा जर संख्या दिलेली आहे तुम्हाला, एखादा जो नंबर दिलेला आहे त्याला एक्सपांड करायचं म्हणजे त्याचा विस्तार करायचा ॲडिशनच्या फॉर्ममध्ये, तो असतो एक्सपांडेड फॉर्म. सगळ्यात अगोदर बघितलं तर आपण 12 हा नंबर आहे, तर याचा एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप कसं बनवायचं. तर याच्यामध्ये 12 जो आहे तर याच्यामधला पहिला डिजिट कुठला आहे, 1 जशाला तसा लिहायचा. अतिशय इझी आहे. पहिला डिजिट 1 आहे, 1 इकडे लिहिला. 1 झाल्यावर किती डिजिट आहेत काउंट करा. 1 झाल्याच्या नंतर एकच डिजिट आहे ना, 2 नंबरचा एकच डिजिट आहे. मग 1च्या पुढे एकच 0 लावायचा, प्लस करायचं. 1 संपला ना, याच्या खाली रेष ओढून ठेवायची. आता किती घ्यायचं आपण, 2 घेतला ना, 2च्या खाली रेष ओढली, ठीक आहे, इथं 2 लिहिला. 2च्या पुढे डिजिट आहेत का, 2च्या पुढे कुठलीही डिजिट नाहीत ना, मग आपलं आन्सर इथं संपलं. दॅट इज 12चा एक्सपांडेड फॉर्म असणार आहे 10 + 2 = 12. हे झालं आपलं आन्सर. त्याच्यानंतर सेकंड नंबर जर बघितला तर 253 आहे. 253. तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर 2 हा नंबर घ्यायचा, त्याच्या खाली रेष ओढून ठेवायची. 2 हा घेतला, 2च्या पुढे डिजिट किती आहेत, 1 2. 2च्या पुढे डिजिट किती आहेत, 1 आणि 2. तर याच्या पुढे पण 2 शून्य लावायचे. मग ठीक आहे, 2च्या पुढं 2 डिजिट आहेत, याच्या पुढे 2 शून्य लावले, प्लस करायचं. 2चं झालं. आता 5 घ्यायचा, 5च्या खाली रेष ओढायची, इकडे 5 घ्यायचा. ठीक आहे, 5 घेतला आपण. 5च्या पुढं किती डिजिट आहेत, एकच डिजिट आहे. 3 आहेत, पण 3 हा डिजिट आहे ना, नंबर किती आहेत फक्त बघायचं, एकच हा नंबर आहे, हा 3 एकच आहे ना, याच्या पुढे 1 शून्य लावायचा, परत प्लस करायचं. झालं 5. आता घेतला आपण 3. जो नंबर घेतला त्याच्या खाली डॅश ओढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर घेतला आपण 3 आहे. तर 3 घेतल्याच्यानंतर 3च्या पुढे कुठलाही डिजिट येत नाही, मग याच्या पुढे कुठलाही 0 वगैरे काहीही लावायचं नाही. तर हा आपला एक्सपांडेड फॉर्म तयार आहे 253. त्याचा एक्सपांडेड फॉर्म असणार आहे 200 + 50 + 3 = 253. याच्यानंतर चौथा डिजिट आपलं थर्ड नंबरचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर इथं बघा आता 4 डिजिट नंबर आहे, एक एक करून घ्यायचा. हा 1 घेतला आपण, इथे 1 घेतला, ठीक आहे. तर 1च्या पुढे डिजिट मोजायचे किती आहेत, 1 2 आणि 3. 1च्या पुढं 1 2 आणि 3 डिजिट आहेत, मग इथे 3 0 लावायचे, 1 2 आणि 3. झालं, पुढं प्लस करून ठेवायचं. 1चं संपलं. आता त्याच्यानंतर कुठला नंबर आहे, 0 आहे, तर 0ला एकच 0 लिहायचा. पुढे किती 0, 0मध्ये 0 किती ॲड केले, 100 200 1000, तरी व्हॅल्यू 0च असणार आहे. मग 0ला 0 जशाला तसा ठेवायचा. त्याच्यानंतर परत प्लस करायचं. त्याच्यानंतर पुढचा डिजिट घ्यायचा, तो म्हणजे आहे 9. इथे आपण घेतला 9. तर 9च्या नंतर किती डिजिट आहे, तर एकच डिजिट आहे, 1 हा एकच डिजिट आहे. मग त्याच्यानंतर 9च्या पुढं एकच 0 लावायचा. त्याच्यानंतर लास्टचा डिजिट घेतला आपण 8. कधी पण एक्सपांडेड फॉर्ममध्ये जो लास्टचा डिजिट आहे ना, तो जशाला तसा असतो. लास्टचा डिजिट जशाला तसा असतो, त्याच्यापुढं कुठलाही 0 लागत नाही, कारण त्याच्यानंतर कुठलाही डिजिट येत नाही. त्याच्यानंतर मग आपला एक्सपांडेड फॉर्म तयार झाला, तो म्हणजे 1000 प्लस 0 सोडून द्यायचा, 1000 + 90 + 8 दॅट इज 1098. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 73,512. 73,512 हा नंबर आहे. तर याच्यामध्ये बघितलं तर सगळ्यात अगोदर हा 7 आहे, इथे घेतला आपण 7. त्याच्यानंतर 1 2 3 4 किती डिजिट आले याच्यामध्ये, 4 डिजिट आले. मग इथे 4 0 लावून टाकायचे. झालं, प्लस करून ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा डिजिट घेतला, कोणता आहे दुसरा डिजिट, 3 आहे. 3 घेतला, 3च्या खाली रेष पण दिली. 3 घेतला, 3च्या पुढचे डिजिट काउंट करा, 1 2 आणि 3. याच्यापुढे मग 3 0 लावून टाकायचे. ठीक आहे, झाला 3. त्याच्यानंतर परत प्लसचं साईन द्यायचं. त्याच्यानंतर आहे 5. आपण आता इथं 5 घेतला आपण. 5च्या नंतरचे डिजिट काउंट करायचे, 1 आणि 2 आहेत, 2 डिजिट आहेत, 2 0 द्यायचे, परत प्लस करायचं. 5 झाला. 5च्या नंतर किती आहे, 1 आहे. आता आपण 1 घेतला, इथं 1च्या नंतर किती डिजिट आहे, एकच डिजिट आहे, मग इथे एकच 0 लावायचा, परत प्लस करायचा आणि लास्टचा डिजिट जशाला तसा, लास्टचा डिजिट जशाला तसा येणार. तर लास्टचा जो नंबर बघितला तर आपण, तर 3,09,187. 3,09,187 हा नंबर आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात अगोदर 3 आहे,
3ला रेष ओढायची, 3 घेतला आपण इथे, 3च्या पुढचे पूर्ण डिजिट काउंट करायचे, 1 2 3 4 अँड 5. त्याच्या पुढे 5 0 लावून टाकायचे, 1 2 3 4 अँड 5. पुढं प्लसचं साईन द्यायचं. त्याच्यानंतर आहे 0 आहे, जशाला तसा लिहिला तरी चालतो, 9 लिहिला तरी चालतो. त्याच्यानंतर आहे 9 लिहिला आपण इथं, 9च्या खाली रेश ओढली. 9च्या पुढचे डिजिट मोजा, 1 2 आणि 3 डिजिट आहेत. तर मग हे 3 डिजिट इथं 3 शून्य लावून टाकले 9च्या पुढं आपण. त्याच्यानंतर कुठला नंबर आहे, 1 आहे. ते प्लस करून 1 घेतला आपण, 1 घेतला. त्याच्यानंतर 1च्या पुढं 1 आणि 2, हे 2 डिजिट आहेत, 2 0 लावले. ठीक आहे, प्लस केला. त्याच्यानंतर कोणता नंबर आहे, 8 नंबर आहे. तर आपण 8 घेतला आता. तर 8 घेतल्याच्यानंतर 8च्या पुढे डिजिट किती आहेत, तर एकच डिजिट आहे. मग एकच शून्य द्यायचा, प्लस करायचा आणि लास्टचा नंबर जशाला तसा. याच्या पुढे कुठलाही 0 लागणार नाही, कारण याच्या पुढं कुठलाही डिजिट नसतो. तर हा झाला आपला एक्सपांडेड फॉर्म. अतिशय इझी असा आहे एक्सपांडेड फॉर्म. याच्या पुढच्या सेशनमध्ये आपण स्कॉलरशिपसाठीचे काही एक्झाम्पल घेऊन येणार आहोत. थँक्यू.